नमस्कार मित्रांनो, आजची ही बातमी महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक आहे। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आतापर्यंत मासिक हप्ता मिळालेला नाही, अशा महिलांसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या पात्र महिलांना हप्ता मिळालेला नाही, ज्यांचे अर्ज मंजूर असूनही पैसे अडकले होते किंवा तांत्रिक कारणांमुळे लाभ मिळाला नव्हता, अशा सर्व महिलांच्या खात्यात एकत्रित 3000 रुपये लवकरच जमा करण्यात येणार आहेत। 3000 रुपये कसे मिळणार? सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील 2 महिने हप्ता न मिळालेल्या महिलांना थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। यासाठी महिलांना कुठेही फेरी मारण्याची गरज नाही, कोणताही एजंट दलाल यामध्ये नाही। कोणत्या महिलांना फायदा होणार? महाराष्ट्रातील रहिवासी महिला, लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर, बँक खाते आधारशी लिंक असलेले, उत्पन्न व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिला। महत्त्वाची सूचना, जर तुमच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसतील तर आधार बँक लिंक आहे का ते तपासा। अर्जाची स्थिती पोर्टलवर तपासा। जवळच्या अंगणवाडी सेविका CSC सेंटरला संपर्क करा। आदिती तटकरे काय म्हणाल्या? एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये। ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांना एकत्रित रक्कम दिली जाईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। मित्रांनो, ही बातमी प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचली पाहिजे। जर तुमच्या घरातील, शेजारच्या किंवा ओळखीच्या कोणत्या महिलेला हप्ता मिळाला नसेल तर ही माहिती नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी आमच्या सोबत राहा।